हं. सप्रेम जय भीम सर्वांना. मित्रांनो, मी कवी गायक विजयकुमार मोकळे करंजगावकर. महाराष्ट्र शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वधार योजनेचे ऑनलाईन पोर्टल नवीन विद्यार्थ्यासाठीचं 30 नोव्हेंबर 2025 रोजी बंद केलं होतं. त्यामुळे ग्रामीण भागातील व संपूर्ण आमच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खूप मुलं वंचित राहिले. बरेच मुलं माझ्याकडे आले, मला त्यांचं समस्या सांगितल्या. एक तर मुळातच कॉलेजचे प्रवेश उशिरा झाले, त्यानंतर कागदपत्राची पूर्तता करता करता खूप वेळ झाला आणि या ओघात 30 नोव्हेंबर 2025 ही तारीख संपली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वधार योजनेचं पोर्टल एकदम बंद झालं. मुलं परेशान झाली. म्हणून या प्रश्नावर आपण दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी संभाजीनगर जिल्ह्याचे सन्माननीय समाज कल्याण उपायुक्त साहेब दीपकजी खरात सर यांना माझे सहकारी सेक्युलर रिपब्लिकन फेडरेशनचे अध्यक्ष सन्माननीय दीपकजी खिल्लारे सर, विकास बनकर, दिलीपजी जाधव, आम्ही आणि बहुसंख्य विद्यार्थी हे दीपकजी खरात साहेब यांना निवेदनाद्वारे कळवलं की तुम्ही 30 नोव्हेंबरला जी ऑनलाईन पोर्टल बंद केले त्याची मुदतवाढ द्या आम्हाला, आणि दुसरी गोष्ट, जे 30 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन फॉर्म झालेत त्याचे ऑफलाईन प्रस्ताव समाज कल्याणने कॉलेजला द्यायला सांगितले होते आणि कॉलेज घेत नव्हतं. कॉलेज समाज कल्याणचं नाव सांगायचं, समाज कल्याण कॉलेजचं नाव सांगायचं, तर ते ऑफलाईन प्रस्तावांचा स्वीकार करा. या दोन मुद्द्यावर आपण सन्माननीय दीपकजी खरात साहेबांना निवेदन दिलं आणि प्रामुख्याने साहेबांनी 16 डिसेंबर 2025ला समाज कल्याण आयुक्त पुणे यांचा GR आपल्याला मिळाला आणि त्यात त्याने नवीन नोंदणीसाठीची लास्ट डेट 31 डिसेंबर पर्यंत आपल्याला मुदतवाढ दिलेली. मित्रांनो, माझी नम्र अशी विनंती राहील आपल्याला की आपण लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांनी आपले स्वधार योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरा, त्यानंतर आपला प्रस्ताव ओके करा आणि तो ऑफलाईन प्रस्ताव आपल्या कॉलेजकडे, आपल्या समाज कल्याण अधिकाऱ्याकडे तो सोपवा, जेणेकरून त्या स्वधार योजनेत तुम्हाला अडचण येणार नाही. या स्वधार योजनेच्या कामासाठी मला वैजापूर टाइम्सचे आमचे मित्र सन्माननीय संजयजी पगारे सर, महाराष्ट्र टाइम्सचे मकरंदजी कुलकर्णी आणि दैनिक पुण्यनगरीचे सिनियर पत्रकार शेरे पाटील, तदनंतर विशेष म्हणजे सन्माननीय दीपक खरात सरांना ज्यांनी फोनद्वारे विचारणा केली ते आमचे सन्माननीय झुंजार पत्रकार लोकमत समाचारचे प्राध्यापक आबासाहेब कसबे यांचं आणि समाज कल्याणच्या पूर्ण अधिकाऱ्यांचं दीपकजी खरात सरांचं मी आभार मानेल. थँक्यू सर. आपण सर्व इतक्या सगळ्या वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा तुम्ही ऑनलाईन पोर्टल चालू केलेत. थँक्यू, धन्यवाद, आभार.